नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील किम मिथ्या किम वास्तवम या गद्यपाठाखालचा जो भाषाभ्यास आहे ना, तो समजावून घेणार आहोत. या गद्यपाठाचं जे भाषांतर आहे ते आपण समजावून घेतलेलंच आहे. आज त्याच्या खालचा भाषाभ्यास आपल्याला समजावून घ्यायचा आहे. चला, पहिला प्रश्न त्यांनी काय दिलाय बघा. एक वाक्येन उत्तरत. चलभाषे काहा क्रीडाः सन्ति. म्हणजे त्या मोबाईलमध्ये कोणकोणत्या क्रीडा, कोणकोणते खेळ होते. मग आपण उत्तर लिहिलंय. चलभाषे यष्टिकंदुक क्रीडा, पादकंदुक क्रीडा, वाहन क्रीडा, चतुरंग क्रीडा, पत्र क्रीडा इत्यादयः क्रीडाः सन्ति. दुसरा प्रश्न त्याने दिलाय बघा. चलभाषे कीदृशं विश्वम. मोबाईल मधलं विश्व कसं आहे. मग आपण उत्तर लिहिलंय. चलभाषे आभासात्मकम विश्वम. मोबाईल मधलं विश्व हे आभासमय आहे, ते खरं नाही आहे. पुढचा प्रश्न बघा. किम किम दृष्ट्वा तनयायाः मुखम लालायितम. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी पाहून तनयाच्या मुखामधनं लाळ गळायला लागली, म्हणजे थोडक्यात तिच्या तोंडाला पाणी सुटलं. पावभाजी, पिझ्झा, सिझलर्स इत्यादीनां खाद्यपदार्थानां छायाचित्राणि दृष्ट्वा तनयायाः मुखं लालायितम्. पुढचा प्रश्न बघा. स्वास्थ्य रक्षणाय किम किम आवश्यक्यम. आपल्या स्वास्थ्याच्या रक्षणासाठी, शरीराच्या रक्षणासाठी काय काय आवश्यक आहे. सम्यक क्रीडा, पौष्टिकम अन्नम, रात्रौ निद्रा एतत् सर्वम स्वास्थ्य रक्षणार्थम आवश्यक्यम. चला, आता दुसरा प्रश्न त्याने दिलाय माध्यम भाषया उत्तरत. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा. माता तनयायाः विचार परिवर्तनम कथम करोति. आई तनयाचं विचार परिवर्तन कसं करते. परत एकदा सांगते विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पाठाखालच्या भाषाभ्यासाच्या वेळेला सांगितलेलंच आहे की माध्यम भाषया उत्तरत हा प्रश्न तुम्हाला संस्कृतमध्ये विचारला जातो. त्याचं उत्तर तुम्हाला मराठी मीडियमचे असाल तर मराठीमधनं लिहावा लागतो आणि इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिशमधनं याचं उत्तर लिहायचं असतं. आता आपल्याला याचं उत्तर आपल्या भाषेत मराठीमध्ये लिहायचंय. 2 मार्काला हा प्रश्न येतो विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यातला अर्धा जो मार्क असतो हे मी 10वीच्या दृष्टिकोनातनं सांगतेय. आपण आता तशीच सवय लावूया, म्हणजे 10वी मध्ये आपल्याला ह्याचे 2 पैकी 2 मार्क मिळतील आणि 9वीत सुद्धा मिळतील. अर्धा मार्क जो असतो ना विद्यार्थी मित्रांनो, तो प्रस्तावनेसाठी असतो. त्याच्यामध्ये काय लिहायचं. दिलेला जो प्रश्न आहे तो कोणत्या पाठातील आहे एवढं फक्त आपल्याला त्याचा संदर्भ द्यायचा असतो आणि ते पाठाचं नाव, मग तो गद्यपाठ असू दे किंवा पद्यपाठ असू दे, ते नाव आपल्याला जसंच्या तसं संस्कृतमधनं लिहायचं असतं. ते तुम्ही अचूक लिहिलत की तुम्हाला अर्धा मार्क मिळाला आणि उरलेला जो 1.5 मार्क आहे तो तुम्हाला मुद्देसूद उत्तर लिहिल्यानंतर मिळतो. हे लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना. चला, मग आता आपण उत्तर काय लिहिलंय बघा. किम मिथ्या किम वास्तवम या गद्यपाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. आणि आता मुख्य उत्तर आपण काय लिहिलंय बघा. तनया मैत्रिणींबरोबर मैदानावर खेळायला जात नाही, तर घरामध्येच मोबाईलवर गेम खेळत बसते. हे आईला पटले नव्हते. प्रत्यक्ष सांगण्याऐवजी तनयाला भूक लागल्यावर खायला न देता तिला आपला मोबाईल देते आणि त्यातील खाद्यपदार्थांची छायाचित्रे पाहायला सांगते. ती छायाचित्रे बघून तुझी भूक भागली असेल, आता मी खायला देत नाही असं ती तनयाला सांगते. तेव्हा खाद्यपदार्थांची छायाचित्रे पाहून भूक कशी शांत होईल असे तनया विचारते. तेव्हा आई संधी साधते आणि अचूक प्रश्न करते. मोबाईलवर खेळून व्यायाम होत नाही
हे तुला कसे समजत नाही? तनयाला आपली चूक कळते आणि यापुढे मोबाईलचा योग्य वापर आपण करू असे कबूल करते. असं अचूक उत्तर लिहायचं. बरीच मुलं ते पूर्ण भाषांतर पाठाचं लिहीत बसतात आणि मुख्य उत्तराच्या मुद्द्याला बगल दिली जाते. आपल्याला तसं करायचं नाही. चला, पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. किम मिथ्या किम वास्तवम इति पाठस्य तात्पर्यम लिखत. या पाठाचं तात्पर्य आपल्याला लिहायचं आहे. चला, मग प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिलंय बघा. किम मिथ्या किम वास्तवम या पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. हे लिहिलं की आपल्याला अर्धा मार्क मिळाला. तनया मोबाईलचे वेड असलेली मुलगी सोफ्यावर एकीकडे खात खात मोबाईलवर खेळत असते. मैत्रिणींबरोबर खेळायला मैत्रिणींबरोबर खेळायला बाहेर जात नाही. तिची आई तिला खायला न देता खाण्याचे आपल्या मोबाईल मधले फोटो दाखवते आणि तिला मिथ्या आणि वास्तव यातला फरक पटवून देते. मोबाईलवरील गेम्स किंवा फोटो हे आभासमय, खरे भासणारे पण खरे नसणारे जग असते. त्यात गुंतून खऱ्या वास्तव जगाकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे, हे तनयाच्या गळी कौशल्याने उतरवते. असं आपण मुद्देसूद उत्तर याचं लिहिलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न काय आहे बघा. ग्रामरवर, व्याकरणावर आधारित आहे. प्रश्न निर्माणम कुरुत. काय दिलंय वाक्य. अहम गृहे एव खेळामी. मी घरातच खेळते. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला मराठीत प्रश्न काय बनवावा लागेल. मी कुठे खेळते. बरोबर आहे ना विद्यार्थी मित्रांनो. मग कुठे म्हटलं की आपण काय शिकलेलो आहोत इयत्ता 8वी मध्ये. कुठे म्हणजे ठिकाण आलं आणि ठिकाण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शब्द वापरावा लागतो. प्रश्न निर्माणम मध्ये कुत्र. कुत्र म्हणजे कुठे. आणि मग तुम्ही इथे काय लिहिणार आहात. प्रश्न निर्माणम कुरुत अहम कुत्र एव खेलामी आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह करायला विसरायचं नाही. चला, पुढचं बघूया. व्यायामम कृत्वा आरोग्यम वर्धते. व्यायाम करून आरोग्य वाढते. आता मराठीत आपण काय प्रश्न बनवूया. व्यायाम करून काय वाढते. मग काय असा जर का शब्द येत असेल तर आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. किम किम नावाचा आपल्याला एक पाठ होता. 8वा जो सगळा धडा होता ना, त्याच्यातला एक पॉइंट तो होता. काय असं विचारायचं असेल तर आपल्याला तिथे किम वापरावं लागतं. म्हणून हा प्रश्न निर्माण करताना आपल्याला काय करावं लागेल. व्यायामम कृत्वा किम वर्धते आणि त्या वर्धतेनंतर पूर्णविराम द्यायचा नाही तर प्रश्नचिन्ह द्यायचं, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. संधी विग्रहम कुरुत तदेव. बरोबर आहे. त्याने उत्तरपद लिहिलेलं आहे एव. मग आपलं पूर्वपद काय आलेलं आहे. तदा. पुढचं आलेलं आहे नास्ती. पूर्वपद लिहिलंय न. मग उरलं काय. अस्ती उत्तरपद. चला, पुढे जाऊया. कालवचन परिवर्तनम कुरुत. पहिलं वाक्य बघूया. बघा बरं काय दिलंय. अहम न आगच्छामी. मी येत नाही. आणि आपल्याला सूचना काय दिलेली आहे त्यांनी. लंग लकारे परिवर्तयत. म्हणजे प्रथम भूतकाळामध्ये या वाक्याचं रूपांतर करायचं आहे. मग जर का लकार बदलायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तो प्रश्नात कोणता लकार आलाय हे ओळखता यायला पाहिजे. प्रश्नातला लकार आहे आगच्छामी. आगच्छामी काय झालेला आहे. लट लकार, उत्तम पुरुष, एक वचन. बरोबर आहे. मग आता लट लकार नकोय, त्यांना लंग लकार हवाय. पण मग पुरुष आणि वचन तेच ठेवायचं प्रश्नातलं. मग आगच्छामी जर का लट लकार, उत्तम पुरुष, एकवचन येत असेल आणि आता लंगलकार करायचं असेल तर आपल्याला आ अधिक गमगच्छ धातूचं लंगलकार, उत्तम पुरुष, एकवचन लिहावं लागणार. आणि मग ते उत्तर आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी. अहम न आगच्छम. उत्तम पुरुष एकवचन काय येतं. आगच्छम. कळलंय हे वाक्य कसं सोडवायचं. पुढे बघा. बुभुक्षिता अस्मी म्हणजे मला भूक लागली. काय म्हटलंय त्यांनी. बहुवचने परिवर्तयत.
मग बुभुक्षिता शब्द आपल्या आठवीतल्या आकारांत स्त्रीलिंगी मालाप्रमाणे चालेल. माला, बुभुक्षिता. बरोबर आहे? मग मालाचं बहुवचन काय येत होतं? माला, माले, मालाहा. बरोबर आहे की नाही? मग इथे काय येणार? बुभुक्षिताहा. मग आपण इथे बहुवचन लिहिलंय बघा. बुभुक्षिताहा. बरोबर आहे? मग आता अस्मी एकवचन आहे. मग त्याचं बहुवचन काय येणार आहे? अस्मी, स्वः, स्मः. आपल्या 9वी मध्ये अस धातू आहे. त्यात तो बघायचा आहे आपल्याला. त्याचं येणारे रूप बहुवचनाचं अस्मी, स्वः, स्मः. उत्तम पुरुष बहुवचन. उत्तर झालं बुभुक्षिताः स्मः. पुढचं वाक्य बघा. सख्यौ क्रीडार्थं प्रतिगच्छतः. एकवचने लिखत. मुळात सख्यौ हे काय झालेलं आहे? कर्ता आहे. बरोबर आहे? नदी, नद्यौ. दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. मूळ शब्द सखी. हा काय आहे? द्विवचनी शब्द आहे. ते काय म्हणतायत? एकवचनी लिहा. मग नदीचं एकवचन नदी येतं. मग सखीचं एकवचन काय येणार? सखी. क्रीडार्थम शब्द प्रश्नातला जसाच्या तसा राहील. त्याला धक्का लावायचा नाही. बरोबर आहे? आणि मग कर्ता बदलला म्हणून क्रियापद पण बदलावं लागेल. प्रतिगच्छतः द्विवचने. पण आता एकवचन घ्यावं लागेल प्रथम पुरुषी, कारण सखी शब्द प्रथम पुरुषी आहे. म्हणून प्रतिगच्छती हे एकवचन लिहिलं प्रथम पुरुषी. चला पुढचं बघूया वाक्य. एतानी छायाचित्राणी पश्य उत्तम पुरुषे परिवर्तयत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे? की ही छायाचित्र पहा. बरोबर आहे? मग एतानी छायाचित्राने जसंच्या तसं राहील. हे जे पश्य आहे, बरोबर आहे? हे बदलायचंय. इथे कर्ता अध्यारूप धरलाय. कर्त्याचा शब्द त्यांनी दिलेला नाही आहे. बरोबर आहे? मग पश्य उत्तम पुरुषामध्ये त्यांनी बदलायला सांगितलंय. म्हणजे आपल्याला लोट लकार आलाय. पश्यानी, गच्छानी, गच्छाव, गच्छाम, गच्छ, गच्छतम, गच्छत, गच्छतु, गच्छताम, गच्छन्तु. लोट लकार तोही आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे? पश्यानी असं रूप या ठिकाणी येणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. अगदी सोप्पा छान प्रश्न. शब्दस्य वर्णविग्रहं कुरुत. पहिला शब्द त्याने दिलाय द्वारम. बरोबर आहे? मग द्वाला कसं फोडलं? द व्यंजनांत अधिक व व्यंजनांत अधिक आ. र ला कसं फोडलं? र व्यंजनांत अधिक अ आणि हलंत म जसाच्या तसा. पुढचं बघूया. स्वास्थ्यम. स्वाचं काय आलंय बघा. स व्यंजनांत अधिक व व्यंजनांत अधिक आ. व अर्धा त्याला व्याकरणिक भाषेत व्यंजनांत असं म्हणतात. पाय मोडका व कुठलंही अक्षर असलेलं. तर तसं म्हणायला लागा. तुम्ही जर का स आणि व पूर्ण काढलेत तर तुम्हाला उत्तर चुकीचं मिळेल. त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नाहीये. त्याच्यामुळे ते व्यंजनांत आहे. आ मिसळल्यानंतर त्याचं अक्षर पूर्ण होणार आहे. मग पुढचं अक्षर कसं आहे बघा. स व्यंजनांत अधिक थ व्यंजनांत अधिक य व्यंजनांत अधिक अ. आणि शेवटचं म जसंच्या तसं, कारण त्यांनी हलंतच दिलेलं आहे शेवटचं अक्षर. आता बुभुक्षा. बूचं काय येईल बघा. ब व्यंजनांत आणि बू आहे म्हणजे उकार आहे. बरोबर आहे? स्वर काय आला? उ. ब व्यंजनांत अधिक उ. भूचं काय येईल तसंच. भ व्यंजनांत अधिक उ. आणि क्ष शब्द कसा आलाय? क अर्धा श अर्धा. व्याकरणिक भाषेत काय म्हणायचं? क व्यंजनांत अधिक श व्यंजनांत आणि अधिक आ हा स्वर मिसळलेला आहे. चला पौष्टिकम. पौचं काय येतंय बघा. प व्यंजनांत अधिक औ. पुढच्याचं काय येतंय? श व्यंजनांत अधिक ट व्यंजनांत. पहिला इकार आहे म्हणून ई ऱ्हस्व ई. कचं काय आलं बघा. क व्यंजनांत अधिक अ आणि म हलंत जसाच्या तसा. लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो? घाई गडबड करायची नाही. आता मेलनम कुरुत. बघा बरं. बुभुक्षा. बरोबर आहे? मग याचं उत्तर काय येणार आहे? भूक शांत. बुभुक्षा शांता. पुढचं काय आहे? सैनिकाहा. सैनिकाहाचं काय येणार आहे? मेलेले सैनिक. सैनिकाहा मृताहा. पुढचं आहे खेलह. खेळ संपला. खेलह समाप्तः.
अन्नम, अन्न कसं आहे? पौष्टिकम. आणि विश्वम, विश्व कसं आहे मोबाईल मधलं? आभासात्मकम. लक्षात आलंय? चला, पुढचा प्रश्न काय आहे? पाठात त्वांत लबंत तुमंत अव्ययानी चिनुत लिखत च. आधी त्वांत अव्यय कोणते आलेत ते लिहिलंय आपण बघा. तुम्ही पण नंतर शोधा पाठामधनं. स्थित्वा, दर्शयित्वा, दृष्ट्वा, क्रीडित्वा. आपण त्वांत लबंत तुमंतचा भाग टाकलेला आहे आपल्या चॅनल वरती, तो बघा संदर्भासाठी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लबंत अव्यय काय आहेत बघा. उपविश्य आलेलं आहे आणि आ करणे आलेलं आहे. आणि इथे त्यांनी तुमंत अव्यय असं म्हटलंय, पण विद्यार्थी मित्रांनो या पाठात एकही तुमंत अव्यय नाही, त्याच्यामुळे आपण ते लिहिलेलंच नाहीये. पुढचं बघा. त्वांत पदम निष्कास्य वाक्यम पुनर्लिखत. बघा, आपण त्वांत लबंत तुमंत भाग शिकलाय, तो भाग परत बघा. त्याच्यामध्ये हे वाक्य कसं बनवायचं ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आधी प्रश्नातलं वाक्य बघूया. रात्रौ शीघ्रं निद्रां कृत्वा प्रातःकाले शीघ्रं उत्तिष्ठामि. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो किंवा उठते. बरोबर आहे. आता त्यांनी काय म्हटलंय? त्वांत पदम निष्कास्य, म्हणजे त्वांत पद ह्याच्यातलं काढा. म्हणजे मुळात आधी या वाक्यातलं त्वांत शोधावं लागेल. ते येतं कृत्वा, मूळ धातू कृ. बरोबर आहे. मी तुम्हाला नियम काय सांगितलेला तो भाग परत बघा आपला, व्याकरणाचा टाकलेला त्वांत लबंत तुमंतचा वाक्य सोडवण्याचा. त्याच्यात आपण असा नियम बघितलेला होता की मूळ धातू काय आला कृत्वाचा? कृ. बरोबर आहे. मग आता वाक्यामध्ये दुसरं जे क्रियापद आलेलं असतं त्याच्यावर नजर ठेवायची. ते क्रियापद काय आलंय? उत्तिष्ठामी. म्हणजे कोणता लकार? लट लकार, मी प्रत्यय म्हणजे. कोणता पुरुष, कोणतं वचन? उत्तम पुरुष एकवचन. मग आता उत्तिष्ठामीचं जर का लटलकार उत्तम पुरुष एकवचन आलेलं असेल, तर कृत्वा शब्द काढताना मला कृ धातूचं काय करावं लागेल? लटलकार उत्तम पुरुष एकवचन लिहावं लागेल, जे आपण इथे उत्तरात लिहिलेलं आहे. ही पहिली स्टेप सगळ्यांना कळली. आणि मग वाक्याच्या शेवटी आपल्याला च हे उभयान्वयी अव्यय घालावं लागतं. ह्या वाक्यामध्ये का आलेलं नाहीये ते? कारण च जे काम करतं, च म्हणजे आणि, ते काम कृत्वा हा शब्दच इथे करतोय. बरोबर आहे. म्हणून च घातलं नाहीये. पण आता कृत्वा जर का काढायचं असेल, तर मात्र आपल्याला इथे काय करावं लागतं? च हे लिहावं लागतं. लक्षात येतं आहे? म्हणजे आपलं उत्तराचं वाक्य काय झालं विद्यार्थी मित्रांनो? रात्रौ शीघ्रं निद्रां करोमि, प्रातःकाले शीघ्रं उत्तिष्ठामि च. म्हणजे रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते. बरोबर आहे? चला, दुसरं वाक्य बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये त्यांनी काय दिलंय बघा. द्वारघंटिकाम आकर्ण्य माता द्वारम उद्घाटयती. दारावरची बेल ऐकून आई दरवाजा उघडते. इथे त्वांत काय? आता इथे काय आलेलं आहे? त्वांत आलेलं नाहीये इथे. इथे काय आलेलं आहे? आकरणे म्हणजे ल्यबंत आलेलं आहे. आणि उपसर्ग लागलाय आ, म्हणजे ल्यबंतच येणार. बरोबर आहे. मग आ अधिक कर्ण हा मूळ धातू झाला. मग आता ह्या वाक्यातल्या दुसऱ्या धातूच्या रूपाकडे नजर ठेवा. उद्घाटयती. उद्घाटयती रूप काय झालेलं आहे? लट लकार प्रथम पुरुष एक वचन. म्हणजे आता आपल्याला आ अधिक कर्ण या धातूचं लट लकार प्रथम पुरुष एक वचन लिहावं लागेल. आणि जे आपण ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे आकर्णयती. बरोबर आहे. आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला या ठिकाणी त्वांत किंवा लेबंत काढल्यानंतर च लिहावं लागतं. द्वारघंटिकाम आकर्णयती माता द्वारम उद्घाटयती च. दरवाजावरची बेल आई ऐकते आणि दरवाजा उघडते. चला, आता शेवटचे हे दोन प्रश्न आहेत. समानार्थक शब्दम चिनुत. बरोबर आहे. आता बघा, इथे समानार्थक शब्दम चिनुत, पण तिथे समानार्थक शब्द आपल्याला लिहायचेत. चिनुत नाहीये, लिहायचेत. ते त्यांनी चुकून तो शब्द लिहिलाय. मग भट म्हणजे समानार्थक शब्दम चिनुत, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय
की आपल्या पाठामध्ये भटहला काय शब्द आलाय तो लिहा. मग आपण तो शब्द शोधला. सैनिकः समानार्थी शब्द. पुढचा आहे क्रीडा. पाठात आलेला शब्द आहे खेलः समानार्थी. जननी पाठात आलेला शब्द माता. क्षुधा पाठात आलेला शब्द बुभुक्षा. स्वापः पाठात आलेला शब्द निद्रा. आता शेवटचा प्रश्न. विरुद्धार्थक शब्दम लिखत. समाप्तः त्याचं काय आलं? आरब्धः. स्वास्थ्यम अस्वास्थ्यम. आभासात्मकम वास्तवम. मृतः जीवितः. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण किम मिथ्या किम वास्तवम या गद्यपाठाखालचा भाषाभ्यास समजावून घेतलेला आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.